ठीक करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा. अशा प्रकारे आपला अँड्रॉइड ॲप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतोय. अँड्रॉइड ॲप डाउनलोड करायची तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. या ॲपवर गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तर आहेतच, पण सध्या आपला एक महत्त्वाचा कोर्स सध्या तिथं आलेला आहे, तो म्हणजे चालू घडामोडी 2022चा. या घडामोडीमध्ये जवळपास तुम्हाला डिसेंबर 2022 पर्यंत होणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला त्या ठिकाणी घडामोडी पाहायला मिळतील. जानेवारी 2021 पासूनच्या घडामोडी आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा पाहता येईल, अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पाहता येईल. PDF तुम्हाला मिळेल, ते डाउनलोड करून तुम्ही त्याच्या प्रिंट घेऊ शकता. आणि कोर्स हा 31 डिसेंबर पर्यंत असेल. ओके, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये कोर्स विकत घेण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे किंवा 2022 मधल्या घडामोडी सध्या अपलोड केलेल्या आहेत महिन्या वाईज. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आता मे होतोय, मग त्यानंतर येणाऱ्या पुढच्या घडामोडी तिथं अपलोड होतील. 2021 मधल्या घडामोडी डिटेलमध्ये कव्हर आहेत. त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहे. तर नक्की डाउनलोड करा आपला अँड्रॉइड ॲप. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तर आज आपण ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला आजचा आपला पहिला पॉईंट आहे, तो म्हणजे प्रवासी भारतीय दिवस. 17व्या क्रमांकाचा प्रवासी भारतीय दिवस 2023चा कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ती न्यूज चर्चेत आहे. तर ते ठिकाण आहे इंदोर. स्वच्छ शहर म्हणून सध्या जे ओळखलं जातं भारतातलं, तर इंदोर या ठिकाणी 17वा प्रवासी भारतीय दिवस होणार आहे. प्रवासी दिवस हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर ती तारीख आहे दरवर्षी 9 जानेवारी. कधी केला जातो? दरवर्षी 9 जानेवारी. ठीक आहे. आता ही 9 जानेवारीची तारीख का निवडली? कारण 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधीजी आफ्रिकेतून भारतात परत आले होते आणि त्या दिवसाचे स्मरण राहावे म्हणून प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. मग आता मुद्दा लक्षात आला का? 17वा प्रवासी भारतीय दिवस आहे कोणत्या ठिकाणी? इंदोर. तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे मेन्शन करा की 16वा प्रवासी भारतीय दिवस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. ओके, 16वा प्रवासी भारतीय दिवस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता नक्की मेन्शन करा. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे थॉमस कप. सध्या चर्चेमध्ये होता. ॲक्च्युली ह्या ज्या थॉमस कप आहे ना, ही स्पर्धा 8 मे ते 15 मे 2022ला बँकॉक, थायलंड या ठिकाणी पार पडली. थॉमस कप म्हणजे ही कोणत्या खेळासंदर्भात येणारी स्पर्धा आहे तर ही बॅडमिंटन स्पर्धा आहे, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा. पण या थॉमस कपमध्ये फक्त पुरुषांची होते की महिलांची होते याच्यामध्ये फरक आहे. थॉमस कप ही कुणाची स्पर्धा आहे? पुरुषांची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे. आणि उबेर कप म्हणून येतो, उबेर कप. उबेर कप महिलांची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा म्हणून त्याला ओळखलं जातं. मग या थॉमस कप सध्या चर्चेमध्ये का होतं? कारण या थॉमस कपचं विजेतेपद भारतीय बॅडमिंटन संघानं पटकावलं आणि अशी कामगिरी म्हणजे भारतानं पहिल्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यामुळं न्यूज चर्चेमध्ये आली होती. मुद्दा लक्षात आला का? थॉमस कप ही जी स्पर्धा आहे 1948ला सुरुवात झाली. आत्तापर्यंत या स्पर्धेचं विजेतेपद, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे पुरुषांची, भारतानं कधीही जिंकलेलं नव्हतं. 2022मध्ये बँकॉक, थायलंड या ठिकाणी मे 2022मध्ये जी स्पर्धा झाली, या स्पर्धेमध्ये भारतानं विजेतेपद पटकावलं, त्यामुळं ही न्यूज चर्चेमध्ये होती. मग ही जी स्पर्धा आहे थॉमस कप, तर ही स्पर्धा कोणामध्ये खेळवली जाते तर जे जागतिक बॅडमिंटन फेडरेशन आहे, ओके, तर याचे सदस्य असलेल्या देशामध्ये घेण्यात येणारी ही स्पर्धा आहे. पण याच्यामध्ये फक्त पुरुष सहभागी होतात, महिलांचा रोल नसतो. महिलांसाठीची जी स्पर्धा आहे त्याला नाव आहे उबेर कप. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवा. आता याला थॉमस नाव कोणाचं दिलंय? जे इंग्लिश बॅडमिंटनपटू होते, बुद्धिबळपटू पण राहिले होते, ते सर जॉर्ज ॲलन थॉमस यांचं नाव या स्पर्धेला देण्यात आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतिम सामन्यामध्ये भारतानं कोणाला पराभूत केलं? इंडोनेशियाला पराभूत केलं 3-0 आणि पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली. येणारी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, यावर एक प्रश्न अपेक्षित आहे. कारण 1948 पासून स्पर्धा होते आणि भारतानं आजपर्यंत एकदाही त्यामध्ये विजेतेपद पटकावलं नव्हतं. पण यावर्षी भारतानं इंडोनेशियाला पराभूत करून ते विजेतेपद पटकावलेलं आहे. लक्षात आलं का? थॉमस कप पुरुषांसाठी असणारी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा, उबेर कप महिलांसाठी असणारी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा. याच्यामध्ये गफलत करू नका. आणि ही स्पर्धा 32व्या क्रमांकाची होती आणि भारतानं पहिल्यांदा विजेतेपद पटकावलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे?
भारतातील पहिले स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर. तर हे तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी असणारं सेंटर आहे, हे कोठे स्थापन केलं जाणार आहे? भुवनेश्वर या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे. आता याच्यामध्ये कसं काम आहे, तर या सेंटरच्या माध्यमातून जे कुशल कामगारांसाठी परदेशातल्या संधी वाढवणं या सेंटरचा महत्त्वाचा रोल असणार आहे. याबाबतचा जो करार आहे तो एप्रिल 2022 मध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आणि कौशल्य विकास संस्था राज्याची यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे आणि त्याच्यासाठी ही न्यूज चर्चेमध्ये होती. परीक्षेला काय विचारलं जाणार तुम्हाला? डायरेक्टली 1-9 मध्ये प्रश्न असणार आहे की तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी भारतातलं पहिलं स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे? तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? भुवनेश्वर. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर एक छोटीशीच पण एक महत्त्वाची न्यूज आहे ज्याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. ती न्यूज म्हणजे अंचल नावानं एक आरोग्य सेवा अभियान सध्या चर्चेमध्ये होतं. थोडंसं फोकस करा, कारण अंचल आरोग्य अभियान सेवा हे जे आहे सेवा अभियान हे जे आहे आरोग्य सेवा अभियान कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं? तर ते होतं राजस्थान. राजस्थानचं आहे. अंचल म्हटलं की राजस्थान. जसं पंख अभियान होतं बघा मागच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये चर्चेत होतं. मध्य प्रदेश राज्य सरकारनं सुरू केलेलं पंख, तसं अंचल विशेष आरोग्य सेवा अभियान हे चर्चेमध्ये राहिलंय पण अंडररेटेड आहे, हे लक्षात घ्या. तर राजस्थानमध्ये सुरू करण्यात आले गर्भवती महिलांसाठी. म्हणजे ज्या गर्भवती महिला असतील तर त्यांना प्रसूतीच्या अगोदर आणि प्रसूतीनंतर ज्या सगळी वैद्यकीय मदत आहे तर ती सुनिश्चित करण्यासाठी, जेणेकरून त्या मातेचं किंवा त्या बालकाचं प्रमाण, मृत्यूचं प्रमाण कमी होईल, याच्यासाठी जे विशेष आरोग्य सेवा अभियान सुरू केले त्याला नाव दिले अंचल. परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं? अंचल विशेष आरोग्य सेवा अभियान म्हटलं की डोळे झाकून राजस्थान हे फक्त महत्वाचं आहे. जसं पंख अभियान मी म्हटलं, पंख अभियान म्हटलं मध्य प्रदेश, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर पुढचा एक पॉइंट आहे, छोटासाच आहे पण महत्वाचा, तो म्हणजे वर्ल्ड एअर पॉवर इंडेक्स 2022 म्हणजे जागतिक हवाई शक्ती क्रमवारी, आणि या क्रमवारीमध्ये भारताचा क्रमांक कितवा येतो हाच मुद्दा या ठिकाणी आहे. तर ह्या जागतिक हवाई शक्ती क्रमवारीमध्ये भारताचं स्थान आहे 3रं, पण भारत चीनच्या अगोदर आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे विविध हवाई दलाच्या एकूण लढाऊ सामर्थ्याच्या बाबतीमध्ये भारतीय वायुसेना ही 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलेली आहे, हे लक्षात घ्या. मग याच्यामध्ये पहिलं स्थान आहे युनायटेड स्टेट्स अमेरिकेचं, 2 नंबर रशियन एअरफोर्स आहे आणि 3 नंबरला इंडियन एअरफोर्स आहे, हे महत्त्वाचं. मग राहिला मुद्दा इंडियन एअर पॉवर इंडेक्स 2022 हा कोणी डिक्लेअर केला किंवा कोणी जारी केला? तर वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट यांच्या वतीनं हे जाहीर करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं का? फक्त एवढं लक्षात ठेवा, जागतिक हवाई शक्ती क्रमवारीनुसार भारत जगामध्ये 3रा, अमेरिका पहिला, रशिया 2रा आणि भारताचा क्रमांक 3रा आहे. त्यानंतर ज्या गट ब गट क परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा घटक 1-लाइनर प्रश्न, तो म्हणजे ड्रोनसाठी धोरण मंजूर करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं? जानेवारी 2022 मध्ये ही न्यूज चर्चेमध्ये आली होती. तर हे करेक्ट आन्सर येतं त्याचं हिमाचल प्रदेश. ओके, एलपीजी कनेक्शन प्रत्येक घरामध्ये पोहोचवणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं? हिमाचल प्रदेश. तर डोंगराळ भागामध्ये ज्या विविध सार्वजनिक सेवा आहेत तर ह्या सार्वजनिक सेवा त्या सेवांचा वापर त्या डोंगराळ भागातल्या लोकांना होण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे, असं घोषणा केली होती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जानेवारी 2022 मध्ये. आणि त्यानुसार ड्रोनसाठी धोरण मंजूर करणारं हे देशातलं पहिलं राज्य ठरलं. म्हणजे सार्वजनिक वापर ड्रोनसाठी म्हणजे कसं, सार्वजनिक वापराला अधिकृतरित्या मान्यता देणारं देशातलं पहिलं राज्य हे ठरलेलं आहे. लक्षात आलं का? हिमाचल प्रदेश. त्यानंतर अशाच गट ब गट क परीक्षेसाठी उपयुक्त पॉइंट, पहिली हायड्रोजन फ्यूल सेल कार. लक्षात घ्या, भारतातील पहिली हायड्रोजन फ्यूल सेल कार म्हणजे हायड्रोजन इंधन असलेली कार कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आली? त्याचं करेक्ट आन्सर येतं नवी दिल्ली. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की नागपूरमध्ये असेल, कारण नितीन गडकरी यांच्या हस्ते ह्या कार लॉन्च करण्यात आली होती. आपले जे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आहेत नितीन गडकरी, पण ही कुठे केली होती? नवी दिल्लीला. तारीख होती 16 मे 2022. लक्षात आलं? पहिली हायड्रोजन फ्यूल सेल कार किंवा पहिली हायड्रोजन इंधन असलेली कार नवी दिल्ली या ठिकाणी लॉन्च करण्यात आली होती.
मग या कारचं नाव काय आहे? या कारचं नाव आहे मिराई. हे नाव थोडंसं लक्षात ठेवा बरं, काही परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. मिराई असं या कारचं नाव आहे. या कारमधून केवळ पाणी उत्सर्जनाच्या स्वरूपामध्येच ते बाहेर येतं. चर्चेतला घटक आहे, याला फोकस करा. परीक्षेसाठी 2 विधाने या पॉईंटमधून लक्षात ठेवायची. भारतातली पहिली हायड्रोजन फ्युल सेल कार आपले जे मंत्री नितीन गडकरी, वाहतूक मंत्री आहेत नितीन गडकरी, यांच्या हस्ते नवी दिल्लीमध्ये मे 2022 मध्ये लॉन्च करण्यात आली. या कारचं नाव होतं मिराई. मिराई हे खूप महत्त्वाचं आहे, याला थोडंसं फोकस करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे संपूर्णपणे पेपरलेस होणारी भारतातील पहिली विधानसभा कोणती? चर्चेमधला होता, देशातली पहिली राज्य विधानसभा. तर तो पॉईंट होता नागालँड विधानसभा. नागालँड विधानसभेनं 19 मार्च 2022 रोजी संपूर्णपणे पेपरलेस होण्यासाठी जी राष्ट्रीय ई विधान ॲप आहे, नेवा म्हणतो आपण, राष्ट्रीय ई विधान ॲप, हे मंजूर केलं आणि त्याच्यामुळे देशातली पहिली राज्य विधानसभा ठरली की जी संपूर्णपणे पेपरलेस होणारी. म्हणजे आता सदस्य जे असतील नागालँड विधानसभेचे, सभागृहाच्या कामकाजामध्ये ते इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर त्यांना त्या ठिकाणी करता येणार आहे. आता ही नेवा प्रणाली कोणाच्या अंतर्गत कार्य करते? तर जे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्रालय याच्या देखरेखीखाली कार्यरत आहे. नेवा ही NIC क्लाउड मेघराजवर तैनात असलेली प्रणाली आहे, जी विधानसभेच्या अध्यक्षांना कामकाज सुरळीत चालवण्यासाठी मदत करणार आहे. फक्त परीक्षेसाठी इम्पॉर्टंट काय? राष्ट्रीय ई विधान ॲप म्हणजे संपूर्णपणे राज्य विधानसभा पेपरलेस होणारी भारतातली पहिली विधानसभा कोणती ठरली? उत्तर असलं पाहिजे नागालँड. आणि नागालँडनं राष्ट्रीय ई विधान ॲप लागू केले, ते म्हणजे नेवा म्हणतो, ते चर्चेतला घटक आहे. एवढं लक्षात ठेवलं मोर दॅन इनफ आहे या पॉईंटमधून. महासंगणकावर अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच वेळा प्रश्न आलाय. सध्या एक महासंगणक चर्चेमध्ये होता, त्याचं नाव आहे परमगंगा महासंगणक. परमगंगा महासंगणक म्हणजे सुपर कॉम्प्युटर म्हणतो आपण, हा कोणत्या IIT अंतर्गत स्थापन करण्यात आलेला आहे? तर हे IIT रुड़की, IIT रुड़कीचा रोल यामध्ये महत्त्वाचा आहे. IIT आता हे जे परमगंगा महासंगणक आहे सुपर कॉम्प्युटर, याचा स्पीड किती आहे, याची क्षमता किती आहे? 1.66 पेटाफ्लॉप्स एवढी त्याची काय आहे? क्षमता आहे. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला असं विचारलं भारतातला पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता? परम 8000, नुसता परम नाही, ओके, परम 8000 हा भारतातला पहिला सुपर कॉम्प्युटर आहे, पहिला महासंगणक आहे, हेही लक्षात घ्या. परीक्षेसाठी महत्त्वाचं काय या पॉईंटमधून? परमगंगा महासंगणक किंवा परमगंगा सुपर कॉम्प्युटर कोणत्या IITनं विकसित केलेलं आहे किंवा स्थापित केलं आहे? IIT रुड़की. कारण हे आपल्याला बऱ्याच वेळा कसं होतं, IIT मुंबई, IIT दिल्ली, IIT मद्रास ह्या गोष्टींचा महाराज जास्त असतो आपल्यावर, म्हणजे डोक्यामध्ये असतं, पण IIT रुड़की हे लक्षात राहत नाही. लक्षात येते का मुद्दा? परमगंगा महासंगणक म्हटलं की IIT रुड़की 1.66 पेटाफ्लॉप्स आणि परम 8000 हा भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर होता. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2023. ही जून 2022 मध्ये डिक्लेअर करण्यात आलेली रँकिंग आहे, म्हणजे जून 2022 मध्ये डिक्लेअर केली. त्याला नाव आहे QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2023. आता ही जी दरवर्षी रँकिंग पब्लिश केली जाते युनिव्हर्सिटीच्या संदर्भामध्ये, तर भारतामधून कोणती युनिव्हर्सिटी आहे किंवा कोणती संस्था आहे की ज्यामध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे? तर जी IISc आहे आपले बेंगळुरूमधली, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरूमधली, 155वा क्रमांक जगामध्ये येतो, पण भारतातली ती 1 नंबरची येते. त्यानंतर IIT मुंबई आणि IIT दिल्लीचा क्रमांक लागतो. म्हणजे जागतिक स्तरावर टॉप 1000 संस्थांचा जर विचार केला, भारतीय संस्थांचा विचार केला, तर ही संख्या 22 वरून 27 वर पोहोचली आहे. ही एक चांगली समाधानाची गोष्ट आहे. म्हणजे 1000 टॉप भारतीय संस्थांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये आपण किती गेलोय? फक्त 27 वर गेलोय, पण पहिलं 22 होतं, 22 वरून ही संख्या वाढलेली आहे. MIT कोणतं? अमेरिकेतलं. तर ती MIT अमेरिकेची जी संस्था आहे ही सलग 11व्या वर्षी QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये 1 नंबरला राहिलेली आहे. याला थोडं फोकस करा. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT अमेरिकेची सलग 11व्या वर्षी सर्वोच्च विद्यापीठ आहे. त्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठ आहे, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आहे, ऑक्सफोर्ड विद्यापीठ हे क्रमांक 3 वर राहतं, म्हणजे 3 आणि 4 वर संयुक्तपणे त्या ठिकाणी राहतं. मुद्दा लक्षात आला का? QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये म्हटलं IISc बेंगलोर 1 नंबरला भारतातून, जगामध्ये याचा क्रमांक 155. भारतामधून दुसरी IIT मुंबई, IIT दिल्ली, त्याच्यानंतर क्रमांक लागतो. जगातल्या टॉप 1000 संस्थांमध्ये भारतातल्या संस्थांची संख्या झालेली आहे 27, 22 वरून ही संख्या वाढली आहे. आणि जगामध्ये 1 नंबरला कोणती येते? MIT अमेरिका. सलग 11व्या वर्षी हे सर्वोच्च विद्यापीठ म्हणून याची निवड झालेली आहे. याच्या रिलेटेड बाकी काय करायचं गरज नाही. QS रँकिंग ही दरवर्षी पब्लिश केली
जाते युनिव्हर्सिटी रँकिंग. क्लिअर.